नमस्कार मित्रांनो, मी जावेद डांगे तुम्हा सर्वांचं स्वागत करतो जावेद भाऊ बैलगाडा शर्यत या चॅनलवरती। आणि आज आपण आलेलो आहोत पेडगाव येथे। पेडगावच्या पवित्र भूमीमध्ये आपण इथं आलेलो आहोत। जनतेच्या मनातील होणारं हिंद केसरी मैदान हे उद्या पार पडणार आहे आणि या मैदानासाठी काहीच तास शिल्लक आहेत। आपण पाहत आहात की लाईव्ह लॉट्स देखील पडत आहेत। ओपनचे लाईव्ह लॉट्स पडून झालेले आहेत, आदतचं लाईव्ह लॉट्सचं अजून काम चालू आहे। ह्या मैदानासाठी अजूनही आता गर्दी व्हायला चालू झालेली आहे, पब्लिक यायला चालू झालेलं आहे। आणि ह्या मैदानासाठी लांबून देखील नंदी आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरवरून नंदी आलेले आहेत, त्याचबरोबर मध्य प्रदेशवरून आलेले आहेत, जालनामधून आलेले आहेत। यायची सुरुवात झालेली आहे। तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया की कोणते नंदी या मैदानामध्ये आलेले आहेत। वातावरण देखील चांगलं आहे, पावसाचं वातावरण अजिबात दिसत नाही आहे। फाट्याचं काम झालेलं आहे, पूर्वतयारी या मैदानाची पूर्ण झालेली आहे। लाईव्ह लॉट्स चालू आहेत। तर चला आपण जाणून घेऊया कोणते नंदी या मैदानामध्ये आलेले आहेत। नमस्कार मित्रांनो, हिंद केसरी मैदान पेडगाव होणारा हिंद केसरी मैदानामध्ये आपण आलेलो आहोत आणि आपल्यासमोर आहे चिमण्या, एक महाराष्ट्रातील नामांकित बैल इथं उपस्थित झालेला आहे। चिमण्या त्यांचे मालक देखील आपल्याबरोबर आहे। दादा नमस्कार। नमस्कार। आज हिंद केसरी मैदानामध्ये आपण उपस्थित झालेला आहात, काय सांगाल या मैदानाबद्दल? मैदान म्हणजे एकदम लई मोठं मैदान आहे, एकदम मानाचं आहे। एकदम नियोजन बी लई व्यवस्थित करेल मैदानाचं। अच्छा, आज कोणते बैल घेऊन आलात आपण? बैल चिमण्या, राजा, सम्राट, टायगर, सगळी घरचीच बैल? आदत वासरू आणला, राजा, छोटा राजा। अच्छा, छोटा राजा देखील इथं आलेला आहे, नवीन वासरू आज या मैदानामध्ये आलेला आहे। कसे पहिरे असणार आहे? चिमण्या आज कोणावर पळताना दिसेल? चिमण्या भुंगा सोबत पळणार आहे। अच्छा, राजा मथुर सोबत पळणार आहे। अच्छा, सम्राट सिकंदर सोबत पळणार आहे। सिकंदर बरोबर। आणि छोटा जो राजा आला तो शंभू मध्ये पळणार आहे। अच्छा, दादा आता तुम्ही आता आपण मोठ्या या मैदानाकरता आपण आलेला, तर या मैदानाबद्दल आपण काय सांगाल? मैदान म्हणजे मैदान बघून लई खुश झालो आम्ही। एकदम नियोजन ते लई व्यवस्थित, एकदम भारी नियोजन करेल मैदानावर। मग आता आपण एवढे नंदी घेऊन आलेला, तर आपली अपेक्षा कोणत्या बैलाकडून जास्त आहे की आपल्याला आता? अपेक्षा असं कोणत्याच बैलाकडून नाही बा जास्त, असं काही गुलाला राव गाडी, फक्त एवढी अपेक्षा आहे। काही असं आपल्या मनात नाही का आपलाच एक झाला पाहिजे, असं काही विषय नाही। बरं, आम्हाला जरा थोडीशी चिमण्याबद्दल जरा थोडीशी अजून एक माहिती सांगा की चिमण्याचं नेमकं हे नियोजन वगैरे कसं काय असते आणि हे नियोजन कशा प्रकारे आपण घडवून आणलं? नियोजन म्हणजे आता चिमण्या चांगलाच पळू राहिला पहिल्यापासून, पण त्याच्या मागं कष्ट भरपूर आहे। चिमण्याला म्हणजे घडवायला लई टाइम लागून गेला, एकदम समजा तिसरं वर्ष आता आहे। अच्छा, बरं। आणि आता जो चिमण्यासोबत कोण पळणार आहे म्हटलात? भुंगा पळणार आहे, तर त्या बैलाविषयी काय म्हणत सांगाल? तो बैल चांगला, एकदम पब्लिकचा बैल आहे, दोन्ही खांदी पळतो, त्या हिशोबानं पैरा करेल। आणि आपल्या गाडीवरती आपलेच भाऊ शाकीर ते एक मोठे अगदी हिंद केसरी ड्रायव्हर म्हणून नावावर रुपाला आलेला, तर त्यांच्याविषयी काय सांगाल? आणि उद्या गाडी कशी पळवतील अशी म्हणजे काय त्याचा म्हणजे विषय म्हणजे शाकीरचा जेवढं सांगितलं तेवढं कमी, एकदम काहीच बा त्याला कोणतीच गोष्ट सांगायचं काम पडत नाही बा असं करावं लागतं तसं करावं, त्याच्या मनाने ते सगळं करतं। बैलच त्याच्या हातावर पळणार आहे सगळे। बरोबर। ओपनचा लॉट्स पडलेला आहे, कितव्या गटामध्ये पळताना दिसेल चिमण्या आपल्याला? चिमण्या 64 गटात आहे। 64 गटामध्ये, 3 कितव्या फाटीमध्ये? 3 नंबर तासामध्ये। राजा 79 मध्ये, 79 मध्ये 3 नंबर तास, 3 नंबर तासमध्ये दिसते। आणि म्हणजे मित्रांनो, एक मोठा धमाका आपल्याला दिसणार आहे की चिमण्या आणि राजा हे बऱ्यापैकी तिसऱ्या तासामध्येच पळताना आपल्याला दिसणार आहे। या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद। आताच नेमकाच उतरला, 5-10 मिनिटं झाली। बरेच दिवस झाले राजा दिसतोय, चिमण्या दिसतोय आणि सम्राट कुठेतरी थांबून पळतोय, कारण सांगा पहिले। काही नाही, ते थोडी शेपटीला दुखापत झालती, शेपू चांगलं नव्हतं त्याचं, त्यामुळे जास्त गॅप दिला त्याला। आणि थोडी म्हणजे घरचे वासराचे बियाचे फेरे गिरे चालू होते त्याच्यासोबत, मग घरीच ठेवलं होतं, त्याच्यामुळे मैदानाचं ते काही नियोजन नाही केलं। कधी आली गाडी?
आत्ताच नेमकं आले ते. आता आली. हा, एक 10-15 मिनिटं झाली बस. बरं सम्राट सोबत कोण आहे पायरा कोणाचा सिकंदरचा आदतला पळणार की ओपनला पण पळणार, आदातला पण दोन्ही पळणार. दिवस हो, ओपनला कोणाचा ओपन 81 सिकंदर बरं आणि रायपालवाले. आणि आदातला घरचीच गाडी, छोटा राजा आणि सम्राट. छोटा राजा पळताना हो. म्हणजे पहिल्यांदाच छोटा राजा तुम्ही पहिलंच मैदान आहे त्याचं. हा. आणि चांगल्या पद्धतीनं पण फेरे गिरे चालू आहे, त्यामुळे त्याच्यावर चांगलाच विश्वास आहे. चांगलीच गाडी पण. बरं छोटा राजाविषयी सांगा. आता झाले आता तुमच्या धावणीला 3 बैल तर तयार केले. चिमण्या केला, राजा सम्राट झाला, चौथा बी छोटा राजा त्याच्यापेक्षा कमी नाही. राजा दाखव. छोटा राजा दाखव. छोटा राजा आहे. काय वेगळं पण अजून जर शिक पब्लिकची त्याची सवय नाही त्याला, त्या हिशोबानं. फेरा घेतला का तुम्ही? या ना जवळ आहे, राजा जवळ आहे. मागे आहे. फेरे गिरे चालू आहे त्याच्या सम्राट सोबत. फेऱ्याला सम्राटला कोणत्या पद्धतीनं नाही कमी पडायला त्या हिशोबानं ह्या मोठ्या मैदानात आदाचं नियोजन करण्यात आलं. मग राजा सम्राटचा फेरा घेताना काय वाटलं, बदल काय वाटलं, काय change? जशी ती गाडी पळत होती ना राजे आणि सम्राट, हा. त्या पद्धतीने ही गाडी पळाली. गरम दिसत होता. लय गरम आहे. काहीतरी वेगळं करणं हो, होईल का? राजा सम्राटने किती आस केला, यायच्यापेक्षा त्याच्यावर काही सुवास भाव यायच्या सारखंच नाव करीन तो 100% आपलं. सम्राटचं शेवटचं मैदान कोणतं झालं याच्या अगोदर त्या ठिकाणी पळाला? ते मैदानाचं नाव नाही सांगलं जाणार मला. कोणतं मैदान तर भाऊ अभि शेवट मैदान करायला जपते. ते थोडं मागे येणार तुम्ही. इकडं कराड साईडचंच मैदान होतं त्या शेवट. इस्लामपूरचं मैदान होतं बहुतेक. तेव्हापासून 1-1.5 महिन्यानं घरीचे. हवी पण आहे आपलं. हा. हवी पहिलं त्या भैया नमस्ते. नमस्ते. काय लेट पण ते एंट्री केली. हो ना, रस्त्यानं जर छकड्या आणले होते आपण. बरं मुख्य व्यवसाय हा. आपल्या विक्रीचा. 2-3 जण भेटले दोस्त रस्त्यात, मग त्याला छकड्या द्यावं लागल्या बांधून बोलून. किती रुपयाला विक्री करता? 20-21 हजाराला देते. 20-21 तुमच्या त्याच छकड्याला का मागणी होती इकडे पण ते राजा सम्राट पळाले, त्याच्या योगानं जर छकडी पण हलकी ना ती. हलकी. हो, कुठलं लाकूड वापरता त्याला, कुठलं साहित्य? बाबळीचं दिवसाचं वापरतो लाकूड. बाबळीचं आणि दिवस. हो, त्याच्याने काय होतं, नेमकं टिकून राहतं का? हा टिकून जाम राहत. दिवस म्हणजे सगळ्यात जाम लाकूड. बरं हबीब भाई येऊ आता मेन मुद्द्यावर. सम्राट बरेच दिवस झाले कुठे बोलायला. बैल जरसा काजारी पण होता, ते शेपटीला मार लागला ना, त्याच्यामुळं जरसा बैल थोडा आजारी होता. आता फेरे गिरे काढले चांगले, तर बऱ्या पद्धतीनं पळा अशीच इच्छा आहे आमची. आता सम्राट पूर्णपणे कंटिन्यू. हा, चांगलं आहे बरं. मैदानापैकी 2-3 मैदान झाले, त्या मैदानात थोडासा फ्लॉप केला. राजा सम्राटची गाडी कुठेतरी मागे राहिली. होणार नाही तसं वाटतं. चालूच नाही, असं तसं नाही व्हायला पाहिजे. आता सांग. बरं मेन तुमच्यातले चौथे बंधू कुठे आता? शाकीर भाई कुठे? ते आता निघणार आहे, निघले असेल बहुतेक. 10-11-12 एक वाजता. कसं वाटतं पेडगावचं मैदान? पहिल्यांदा पेडगावचं मैदान करताय, पहिला पण पहिल्यांदा पळताय. मैदान एक नंबर आहे. मैदानात काही परंपरा आहे. मैदानात काहीच नाही. पाठीबाई पहिलेच पळायला पाहिजे फक्त इथं. बरं पाठीबाई किती? पाठी सगळे व्यवस्थित आहेत, ज्याचे पळतील त्याचे घेतील. हबीब भाई चढाचा राहणे. आता वाटतं चढाचा राहणे? असलं काही नाही होत. चढाचा असो का लहान असू दे का मोठ्या बैल असू दे, गती लागायची फक्त. अंगात रगानी धमक पाहिजे, लहान असो का मोठा असो. बरोबर. हो, का मोठे बैल जास्त पळते चढात, असलं काही नाही. छोटा राजा सोबत तुम्ही आता हा धमाका का अचानक आणला तुम्ही इकडं? याच्या अगोदर का नाही launch? पळाला ना आपल्या 2-3 बैलात पळायची धमक आहे, त्याच्यामुळे आणला इकडं. चांगलं वाटतं. सम्राट संघात 2-3 फेरे काढले त्याचे. म्हैसूर जातीच का? हे सलगर जातीच आहे. सलगर जाती. हो. बरं कुठली खरेदी केली? हे राजा जिथून गेले तिथलंच आहे. कुठलीच खरेदी? मावस भाऊचे ते सख्खे मावस भाऊ राजा दोन्ही. जसं इतिहास करतोय, राजा जसं गेम चेंजर आहे त्या पद्धतीने हा गेम चेंजर ठरतो. हो, 100% ठरणार. नक्कीच
मित्रांनो राजा सम्राटची माफ करा सम्राटची प्रतीक्षा चांगली. मित्रांनो छोटा राजा देखील ह्या मैदानामध्ये उपस्थित झालेला आहे. आपल्यासमोर आहेत हबीब भाई इथं आपल्यासमोर आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. एक हिंद केसरी मैदान पेडगावचं होतं आणि या पेडगावच्या मैदानामध्ये आपली सर्वच नंदी ह्या पहिल्यांदाच ह्या मैदानामध्ये पळणार आहे. हो. काय सांगा, कसं नियोजन करणार? आता सगळेच तिन्ही बैल येले आपले इथे राजा येले सम्राट येले चिमण्या येले तिन्ही बैलांचे तिन्ही अलग अलग पैरे फोडून. अच्छा. टायगर आणि छोटा राजा देखील ह्या मैदानामध्ये आलेला आहे. हा. पहिल्यांदाच दोन बैल तुम्ही बाहेर काढले. हो. मोठा धमाका करणार. कारण पाहू आता बैल पळाले तर धमाका होईल ना, तर आपल्या तोंडानं थोडी धमाका होणार आहे. अच्छा. आहे ना. दादा आता हे पेडगावचं एक जनतेच्या मनातलं मोठं मैदान आहे, हिंद केसरीचं मोठं मैदान आहे. इथं लई पब्लिक राहते, म्हणजे पुरा ऑल महाराष्ट्रात गाजेल मैदान आहे. मैदान सांगा मैदानाची वैशिष्ट्य जितके सांगा तितके कमीच आहे. म्हणजे पुऱ्या महाराष्ट्राचीच पब्लिक राहते असं धरून चाला इथं. नक्कीच. आता उद्या पण तुम्हाला इथं कुठं असे हिंडाला पण असे जागा भेटणार नाही, अशी गर्दी राहते इथं. हा जो छोटा राजा आहे हा कशा आदत वयातच आहे अजून. हो आदतच आहे. आदतमध्येच पळणार आहे. हो आदत पण मध्ये ओपन मध्ये नाही आणू आता सध्या. अच्छा. तास पडलेले आहे, गट पडलेले आहेत. हा. कोणत्या गटामध्ये पळताना दिसणार? राजाचा अजून आम्ही रनिंग मध्ये होतो, काही गट ऐकलं नाही. बघू आता. अच्छा. चिमण्याचा? चिमण्या 62 मध्ये. अच्छा, चालते. चिमणी आणि भुंगा ही हा. लोकांच्या मनातील पळणार आहे. हो. चालेल. उद्याच्या होणाऱ्या मैदानासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना आणि सर्व तुमचे टीम मेंबर्सला शुभेच्छा.